पेपरफुटी प्रकरणामध्ये आरसीसीचा मोटेगावकर अटकेत. शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. पेपरफुटीनंतर तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. पुणे, लातूर, नांदेड, अकोल्यामध्ये मोटेगावकरच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे नीटचा पेपर होता. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधल्या आरसीसी कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप आहे. पेपर फुटीनंतर तरुणांमध्ये संतापाची लाट आहे. नांदेड आणि अकोल्यात आंदोलन करण्यात आले. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियानं जोरदार घोषणाबाजी केली. अकोल्यात मोटेगावकरच्या कोचिंग क्लासेस समोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत कोचिंग क्लासच्या बोर्डाला काळं फासत बॅनरही फाडलेत. अकोल्यातलं त्यांचे जे आरसीसीचे 2 जे सेंटर आहेत ते सेंटर मधले ज्या पोरा प्रवेशित आहेत त्या पोरांचे त्यांनी तात्काळ 8 दिवसाच्या आत पैसे परत करावे आणि हा कोचिंग क्लास इथे त्यांनी बंद करावा. यानंतर मोटेगावकरचा कोणतेही कोचिंग क्लास आम्ही अकोल्यात चालू देणार नाही. तिकडे लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक झाली होती. क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मोटेगावकर असेल, कुलकर्णी असेल, जे इतर आहेत सापडलेले त्यांची त्या ठिकाणी संपत्ती, त्यांच्या नातेवाईकांची संपत्ती चौकशी करून ती सरकारने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात यावी. हे बुलडोजर लावून त्या ठिकाणी जमीनदोस्त त्या ठिकाणी यांचं करावं. बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावला. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज बाहेर निषेध नोंदवणाऱ्या NHUIच्या आंदोलकांची धरपकड करण्यात आली. याच कॉलेजची प्राध्यापिका आणि नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेचा निषेध करत मॉडर्न कॉलेजवर कारवाईसोबतच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदिता एकबोटे या मास्टर माइंड आहेत. पोलिसांनी निवेदिता एकबोटेला उचललं पाहिजे आणि तुरुंगात ठेवलं पाहिजे. परंतु पोलिसांच्या दबावाखाली पोलिसांनी दबाव आणला. जुते मारो चालक निवेदिता एकबोटेला सीबीआय चौकशी. ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटर अर्थात आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली. लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकरला सीबीआयनं ताब्यात घेतलं. परीक्षेच्या 10 दिवस आधीच शिवराज मोटेगावकरकडे नीट परीक्षेचा पेपर होता. 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. मोटेगावकरकडे 23 एप्रिललाच नीटची प्रश्नपत्रिका होती. परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं प्रश्नपत्रिका नष्ट केल्या. शिवराज मोटेगावकरनं विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवली होती. शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सुद्धा परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले. प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी शिकवणी वर्गातून 42 प्रश्न नीट परीक्षेमध्ये आल्याची एका पालकांची तक्रार आहे. रविवारी रात्री चौकशी केल्यानंतर शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली. मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआय कडून चौकशी केली जाते. दरम्यान शिवराज मोटेगावकरचे 2 जुने व्हिडिओ आता व्हायरल झालेत. प्रीती, आरसीसी मॉक मधून आरसीसी टेस्टिंग क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात आरसीसी? हो. ऋतुजा बेटा, कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ द त्याच्यामध्ये आले होते. आतापर्यंत जेवढे पेपर झाले याचा बंच करून घ्या. ते पेपर पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा. अजिबात घाबरू नका. कॉन्फिडन्स ठेवा आणि नक्कीच हे नीटचं युद्ध जिंकून दाखवा. सुट्ट्या लागल्याचं कारण देत नांदेडच्या कोचिंग क्लासेसला सुट्टी देण्यात आली आहे. एम सर अशी शिवराज मोटेगावकरची ओळख आहे. मोटेगावकर हे रसायनशास्त्र विषयात MSc सुवर्ण पदक विजेते असून दूरदृष्टी असलेले शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. 1999 मध्ये भाड्याच्या खोलीत 10 विद्यार्थ्यांसह त्यांनी कोचिंग क्लासला सुरुवात केली. कालांतरानं आरसीसी क्लासेस जे रेणुकाई करिअर सेंटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आरसीसीची लातूर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड सारख्या शहरांमध्ये केंद्र आहेत. हे सगळे नीटमध्ये नीटच्या जाळी निर्माण झाली आहेत. नेट
आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, हे उघड होईल. अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे. प्रत्येकाला अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणामध्ये तुमचेही काही धागेदोरी असतील तर ते देखील तपासले जातील. विनाकारण वडाची साल पिंपळाला जोडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या मार्फत केला जातो. मी एवढं तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय, कारण आम्ही असे नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय, एवढं मी सांगू इच्छितो. मोठेगावकर तेच आहेत ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला. आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय. या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? शिवराज मोटेगावकरचे बँक तपशील आता तपासणीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेत. त्याची चौकशी केली जाते.